नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज ना सकाळी 6 वाजता अलार्म वाजला होता, पण मी अलार्म बंद करून झोपी गेले आणि 6:30 वाजता मला जाग आली. त्यामुळे आता आयुषच्या डब्याला भाजी नाही करत आहे, पटकन त्याला बेसन पोळी करते आहे कांदा टोमॅटो टाकून. आणि कणिक मी भिजवून ठेवली ऑलरेडी घाई झाल्यामुळे. आणि आता त्याला डब्यासाठी बेसन पोळी करते आणि चपाती करून देते पटकन. काय होतं ना, कधी कधी अलार्म बंद करून झोप लागून जाते आणि लक्षातच येत नाही. पण ते बरं झालं 6:30 वाजता तरी जाग आली मला, नाही तर आज आयुषची शाळा बुडली असती. काय हरकत नाही. आता सगळ्यांचं झालं होतं, हे गेले होते, आयुष गेला होता, अनुजा आज घरीच आहे. त्यानंतर मग मला थोडी आज कॉफी पिण्याची इच्छा झाली. तशी मला कॉफी आवडत नाही, पण आज इच्छा झाली त्यामुळे मग अशी ही फेटून मी कॉफी केली आज. आणि छान झाली होती. थोड्या वेळ निवांत बसून प्यावं म्हटलं, जरा भूक लागल्यासारखी झाली. कारण मला जेवण केलं ना सकाळी की काही काम सुचत नाही, त्यामुळे मी सहसा सकाळी जेवत नाही, दुपारी निवांत जेवत असते. आणि आता सगळी कामं झाली होती. आज सकाळी आयुषनी मला सांगितलं होतं मम्मी आज पावभाजी कर म्हणून, त्याचीच तयारी चालली होती माझी. सगळी घरातली कामं आवरून घेतली आणि मग आता ह्या भाज्या लावल्या आहेत मी कुकरला. आधी बटाटे शिजून घेत असते मी आणि मग परत एकदा भाज्यांमध्ये बटाटे उकडून घेते. असे 2 वेळेस मी बटाटे शिजवून घेते. आता इथे भाज्या शिजवून झालत्या, वाटाणे इथे पातेल्यामध्ये वेगळे मी शिजवून घेते, कारण वरून टाकण्यासाठी वाटाणे मी बारीक करत नाही भाजीमध्ये, अख्खेच ठेवत असते. आता इथे तेल थोडं बटर टाकलं आणि हा कांदा बारीक केलेला परतवायला ठेवला आहे. आणि हो, पावभाजीचा जर डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर तो आपल्या चॅनलवर ऑलरेडी पोस्ट केलेला आहे, तर लिंक पण देईन मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि आता इथे टोमॅटोमध्ये ना मी आलं आणि लसूण चॉपरमध्येच बारीक करून मी यात टाकलं होतं. मी आज काही मिक्सर केलं नाही कशाचंच, त्या चॉपरमध्ये छान बारीक होतं त्यामुळे मग मी त्यातच बारीक केलं टोमॅटो बरोबर. आणि हा मसाला आता मी छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. आणि इथे भाज्या पण शिजल्यात, कलर पाहू शकता. मी पाऊण बीट घातलं होतं, मी बीट आणले होते बाजारातून, तर त्यापैकी एक मोठं बीट होतं, त्यातलं पाऊण बीट मी घातलं होतं. त्यामुळे काय होतं, नॅचरल कलर भाजीला खूप छान येतो, कलर वापरायची गरज पडत नाही. आता हे कांदा टोमॅटो परतलं होतं, मग मी याच्यात थोडी हळद, हिंग, लाल तिखट आणि पावभाजी मसाला टाकला आहे आणि हे छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. पावभाजी मसाला मला थोडा कमी वाटला म्हणून मग मी परत थोडासा टाकला आहे, अर्धा चम्मच. आता हे आपलं छान व्यवस्थित परतले. आता याला मी स्मॅश करून घेते आहे कांदा टोमॅटोला, म्हणजे काय होतं आपलं भाजी आणि हे मसाला ना असं वेगळा होत नाही, सगळं छान ग्रेव्ही तयार होती त्यामुळे. आता हा मसाला व्यवस्थित मॅश करून घेतला आणि मध्येच सिलेंडर गेलं पहा. मग आता हे मुलगा घरी होता त्याने मग हे सिलेंडर चेंज केलं. घाईच्या वेळेस ना असे काहीतरी कामं वाढवतातच, कारण मला आयुषला आणायला जायचं आहे म्हणून मग आज घाईमध्ये पटपट करते आहे मी. आणि आता इथे वेळ नव्हता मला गार होऊस्तोवर थांबायची भाज्या, त्यामुळे मग मी ग्राइंडरनीच या भाज्या बारीक केल्या आहेत आज, नाही तर मी स्मॅशरनी बारीक करत असते. पण आज ना खूप घाई आहे त्यामुळे मग मी हे ग्राइंडरनीच बारीक केल्या आहेत भाज्या. आता मसाला व्यवस्थित परतला होता, मग मी यात या भाज्या टाकल्या. या भाज्यांमध्ये ना मी फ्लॉवर, टोमॅटो, बटाटा आणि अर्धा बीट घातलेला आहे आणि सिमला मिरची घातले होते 2, बस एवढ्याच भाज्या घातल्या आहेत, बाकी काही नाही. आणि भाजीचा कलर पाहू शकता खूप छान आला आहे. आणि आता वाटाणे पण शिजले होते हिरवे, मग आणि वाटाणे शिजताना ना थोडंसं मीठ घातलं होतं मी वाटाण्यात, बाकी काही नाही. आता हे वाटाणे आणि ते पाणी सर्वच मी यात मिक्स करून घेतलंय. आणि आता 1 लिंबू घेतलंय, पूर्ण 1 लिंबाचा रस घातलाय मी याच्यामध्ये. आणि टोमॅटो परततानाच मी मीठ घातलं होतं, त्यामुळे मी काही वरून परत मीठ घातलेलं नाही आहे याच्यात. आणि आता भाजी उकळली आहे, छान कोथिंबीर टाकून घेतली, कलर छान आला आहे पहा भाजीला. आता इथे कांदा, कोथिंबीर आणि लिंबू कापून ठेवले. पाव पण मी कट करून ठेवणार आहे, कारण आल्यावर फक्त मग मुलांना पाव गरम करून देईन. मला आयुषला पण आणायला जायचं आहे त्यामुळे. आणि हो, तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओमध्ये. आणि इथे पाव पण मी कट करून ठेवलेत, आल्यावर फक्त गरम गरम भाजणार आहे.
तर भाजी तयार आहे. सगळं आवरून चालली आहे मी त्याला आणायला. किचन सगळं साफ केलं. भांडी थोडीशी होती ती पण धुवून ठेवली आहे. आता 2 वाजले. पहा कसलं ऊन पडलंय. आता खूपच ऊन राहत आहे दुपारी. आता चालली आयुषला आणायला. आता त्यांनी जर आल्यावर पाहिलं ना पावभाजी केली तर खूपच खुश होणार आहे तो आज, कारण तो मला सकाळी सांगून गेलता. आता पहा त्याची रिॲक्शन. आल्या कपडे बदलायच्या आधी किचनमध्ये बघतोय. आणि अशा आवडीच्या भाज्या असल्या ना मुलांना म्हणावं लागत नाही जेवायला या. आता हे बघा अनुजनी आला इकडे पाव गरम करते तेव्हा त्याचं वाढून पण घेतलं. आता आयुष पण म्हणावं लागलं नाही. आवरलं, हातपाय धुतले, कपडे बदलले आणि आलाय पहा स्वतःच ताट घेऊन. आणि जर रोज एखादी आवडीची भाजी नसली किंवा रोजचं रेग्युलर काही असेल ना तर मग ह्यांना सारखं म्हणावं लागतं अरे जेवून घ्या म्हणून. पण असंच बसतात केवर पण शाळेतून आल्यानंतर. आणि असं आवडीचं काही केलं ना मग बिलकुल काही म्हणावं लागत नाही, स्वतःच जेवण करायला येतात. आता याने बघा छान मस्त कांदा, कोथिंबीर, लिंबू मस्त ताट करून घेतलंय बटर वगैरे टाकून. चला आता मुलांना पाव गरम करते आणि मलाही जेवायचं, त्यामुळे पाव सगळेच मी गरम करून घेणार आहे आणि मग जेवायला बसते. या तुम्ही पण आमच्याबरोबर पावभाजी खायला. आणि माझ्या पद्धतीने पावभाजी एकदा नक्की करून पहा. असेही मुलं काय करतात, बीट खात नाही, असं तरी मुलांना मग बीट खाल्लं जातं. तर या तुम्ही पण जेवण करायला. मी आता जेवून घेते, तुम्हाला सांगते भाजी कशी झाली. मी मस्त झाली आहे भाजी. आणि ग्रेव्ही पण पाहू शकता, खूप पातळही नाही आहे आणि घट्टही नाही आहे, मस्त झाली आहे भाजी. आणि मुलंही इथे टी व्ही बघता जेवण चाललंय त्यांचंही. आणि आता इथे 4 वाजता हा मुलगा ना मेथीची भाजी घेऊन आला होता विकायला. मग त्याच्याकडून एक गड्डी घेतली भाजीची. बाजारातून एक आणली होती मी, पण मग हा आलता मग घेतली. छान वाटली भाजी मला लाल कोराची, त्यामुळे मग याच्याकडनं एक मेथीची गड्डी घेतली. आता आयुषला ट्युशनला सोडवायला चालले. आता याने बघा माझ्याकडून 10 रुपये घेतलेत. तर तो दाखवतोय त्याला किती म्हणजे हे वाटतंय की मी 10 रुपये दिलेत त्याला. पण ते पेन आणायला दिले होते, खावा आणायला नव्हते दिले त्याला मी, तरी त्याला ते कौतुक वाटतंय. तर आयुषला सोडून येते. आता या ताईंकडे आले होते, माझे थोडे ड्रेस आणि अनुजची एक पॅन्ट होती त्याला शिलाई मारायची होती. यांचं दुकान पण येते कपड्याचं. मग यांच्यात आता शिलाई मारली. आणि जाताना मी कोबी घेतला, कारण आता रेसिपी तुम्हाला नवीन येईलच 2-3 दिवसात. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.